श्री संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर रचित श्री शिवलीलामृत अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती। स्त्री जगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादि सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान। तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण। रुद्राक्ष बांधीचे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24। सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख। रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित। प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाच न घेन न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लादीचे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान। दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधान आत्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परीत न सांडिती आपले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर। ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया। जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक। विरंची सदटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र। तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती। षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदावर। वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र। गजवाजियांनी समग्र, आरुढावे आवडेना। हे पुढे कैसे राज्य करती, आम्हासी गुढ पडले चित्ती। मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त। याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम। तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे। त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप। ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी। जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र। रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या। रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत। मणिमय पादुका रत्नखचित, चरणीच्या सर्वदा। विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यंक राजस। चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव। दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित। गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस। दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर। जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा। जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान। तिचा भोगकाम इच्छून, भूप सभाग्य येती घरा। वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता। त्याचा दिवस नसरता, इंद्रासही वश नव्हे। परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत। सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी। अन्न छत्र सदा चालवित, नित्य क्षत्रिदळे शिवपूजित। ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक
अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली तेव्हा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून निवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावू लागले चौकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलो करी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी कुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घावरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खडवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबळ गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथ नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धव लागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरितील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसिघाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया
सत्मांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी म्हणे सृष्टीरची पूर्ण ये म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस महानरके पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभिपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणिपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जासी वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीच बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेचे जैसे गभस्ती दिगंतम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवध्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भैरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभारा झाला भूत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी ही काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी ही श्वेतोत्पले मृणानी रमणलिंग अर्चिजे ही निर्दैवासी सापडे चिंतामणी ही क्षुधिता पुढे क्षीराब्धिये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया दुर्दैरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिले शक्राधिका तो नारद देखोनी ते चिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहोनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये
तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता. कैसा आणि त होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा. असे नारदे सांगतात एक क्षणी. राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्त्र रुद्र करुनी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन यो राज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठाना रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी वैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. ही हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख वैसकी त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत्सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.